आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी. महाराष्ट्रात काँग्रेस वेगळ्याच मूडमध्ये. 288 मतदारसंघांची थेट चाचपणी सुरू करून काय दिला संदेश? दरम्यान काँग्रेसने सर्व विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांकडून अचानक अर्ज मागवले आणि महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडवली. यावरून नाना पटोले त्यांचंच म्हणणं खरं करणार का? सोशल मीडियावर याची प्रचंड चर्चा व्हायरल होते. लोकसभा निवडणुकीतच काँग्रेसला काही अनपेक्षित जागांवर मिळालेले यश बघून नाना पटोले यांनी हा निर्णय स्वतः घेतला याची कोणतीही माहिती नाही, असं काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी तुर्तास चर्चेची टाळाटाळ केली. तीनही पक्षांना राज्यात मिळालेले यश बघून तिघांनी आपली मनशा स्वबळाचीच आहे असे जवळपास महाविकास आघाडीतलेच नेते बोलू लागलेत. मित्रांनो, आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवण्याची तयारी जवळपास काँग्रेसने दाखवलीच. शिवसेना उद्धव ठाकरे गटाने देखील मुख्यमंत्री पदाचा चेहरा हा उद्धव ठाकरेंशिवाय पर्याय नाही अशी त्यांची मनशा त्यांनी स्पष्ट केली. तर शरद पवार गटाकडून अजून यावर प्रतिक्रिया आलेली नाहीये. यावरून काय वाटतं तुम्हाला? राज्यात कधीही कोणत्या पक्षाची स्वबळावर सत्ता आलेली नाही, पण आता वातावरण बघून यावेळेस मोठा गेम फिरणार का व राज्यात महायुतीचे सरकार जाणार की राहणार? कमेंट करून नक्की सांगा. तुर्तास धन्यवाद. जय महाराष्ट्र.